लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीचं बाळ आता म्हणजे तिचं मिसकॅरेज झालेलं असतं. त्यामुळे आता ते दोघेही घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर जेव्हा त्या पाळणाकडे बघतो आणि त्याला ते आठवतं की आई म्हणाली होती की बाळ होण्याच्या आधी असल्या काही गोष्टी घरी आणायच्या नसतात. प्रेक्षकांनो, त्यामुळे तो खूप संताप करतो, स्वतःवरच चिडचिड करतो. आता नंदिनी त्याला शांत करते आणि म्हणते की जीवा प्लीज माझं ऐकाल का. आणि ती म्हणते की ही गोष्ट इतक्यात घरामध्ये कुणाला सांगायला नको आपण. आणि जीवासुद्धा तिच्याकडं बघून नाही अशी मान डोलावतो आणि तेवढ्यात मानिनी काकू त्यांचं बोलणं ऐकतात आणि म्हणतात की कुठली गोष्ट. आणि प्रेक्षकांनो, आता इथेच ह्या मालिकेचा एपिसोड संपवलेला आहे. आता बघा हे दोघं काय उत्तर देतील देवच जाणे. का खरं सांगतील का लपवतील की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे ते. कारण आता ह्या गोष्टी जर त्यांच्या समोर आला तर त्यांचं मानिनी काकूंना अजूनच जास्त टेन्शन येईल. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, नंदिनी जेव्हा ते जे करत आहे ते अगदी बरोबर आहेत का चुकीचं आहेत. आणि हो प्रेक्षकांना, तुम्हाला काय वाटतं, कधी कळेल मानिनी काकूंना की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे ते. ह्या सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.